नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर आजचा हा व्हिडिओ मित्रांनो स्पेशल उन्हाळा. आता उन्हाळा म्हणजे काय हे मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. खरंच हो का, झाडं पहा, ही अशा प्रकारची झाडं वाळून गेली, आता मेंढर चालली तर माळाने. तर चला पाहूया आजचं सुंदर असं नियोजन उन्हाळ्यातलं बरं का. हे सगळं डोंगर माथ्याचं रान मित्रांनो, इकडं मोठमोठं गावात बरं का. आणि पावसाळ्यात हिरवगार पाहिल्यानंतर इतका जीवाला आनंद होतो की, पण आता उन्हाळ्यात ही वाळून गेलेलं गवत आणि त्यातून आपली मेंढरं सुंदर अशी चालली ते. आणि ह्या ठिकाणी जे आपण दृश्य पाहतोय मित्रांनो बैलगाडीचं बरं का, मोडकी बैलगाडी. आता ज्या शेतकऱ्यांनी ही बैलगाडी सांभाळली होती त्याच्याकडे 2 बैल जोडी असतील, शिवाय ही बैलगाडी एकदम आनंदाने त्याची बाबा समजा त्या बैल जोडी आणि त्या दोघांची जोडी लहान मुलं घेऊन ह्या गाडीत अशा आनंदाने फिरले असतील. पण आज त्या बैलगाडीची अवस्था अशी झाली की त्या घरी बैल सुद्धा नसतील आणि त्यांची जी त्या ज्या शेतकऱ्याची ही बैलगाडी होती त्या शेतकऱ्याची मुलं मुली सगळे नोकरीला असतील किंवा कुठं असतील मित्रांनो. त्यांनी ट्रॅक्टर घेतला असेल त्याच्या जागेवर, ह्या गाडीच्या जागेवर. पण खरंच बाबा ही गाडी पाहून मला एक अशी म्हणजे थोडंसं मनामध्ये वाईट वाटलं की गरज संपल्यानंतर ह्या गाडीची अवस्था काय झाली मित्रांनो. आणि खरंच बाबा ही बैलगाडी आनंदाचे दिवस तर खरं होते ती ह्या बैलगाडीत बरं का. पूर्वी बस बैलगाडी म्हणजे खरंच बैल जोडी हे शेतकऱ्याचं मित्रांनो प्रत्येकाने ओळखण्याचं साधन होतं बरं का. तर अशा प्रकारे मित्रांनो हा कडक उन्हाळा आणि आम्ही चाललोय पाण्यावर बरं का. तर आपली मेंढरं आता या पडकाने वाळलेल्या गावतातनं येते तर पुढं चालली तर अगदी पाण्याच्या आशेने. 12 वाजून गेली तर आणि पाण्याचं म्हणजे पाण्याचं खूप अवघड आहे. आता लांब लांब पाण्यासाठी जावं लागतंय मित्रांनो. तर ही पडकं म्हणजे ह्या ठिकाणी काय झालंय, ज्वाऱ्याची ह्याची रानं इथं ज्वाऱ्याच्या ह्याच्या पाचोळा खाते, त्यामुळं पाणी लय महत्वाचं आहे. बाबा पुढं बोलावते 70 पाठीमागं आहे, मध आणि आपा सगळ्यात माग आहे. तर अशा प्रकारची ही आपली मेंढरं चालली ते तळ्यावर. कडाक्याचं ऊन, पण उन्हात चालणं मात्र मित्रांनो खरंच सोपं नाही बरं का. तर या अशा प्रकारची पाना पाचोळ्याची बाबा ज्वारीची वावर आम्हाला भेटते तर या. आणि मेंढरं सुद्धा अगदी आवडीने खाते पाला पाचोळा बरं का मित्रांनो. काही पांढरा शुभ्र जे वावरात दिसतोय ते पाचोळा आहे बरं का, ज्वारीचा पाचोळा. आता उग ताणलेली ते म्हणून ही मेंढरचा थोडी पळते ते, आणि त्या पाचोळ्याच्या वावरात सोडली की अगदी मेंढर अगदी अशी म्हणजे पाथीच्या रानात सोडल्यासारखीच पडते. तर ह्या ठिकाणी पाण्याच्या तलावाजवळ मेंढी आली आहे बरं का. आपा पुढे येते तलाव्यावर मेंढर बोलावली ते मित्रांनो. तर आपण आता तलाव्यावर जाणार आहे, पाणी पाहणार आहे कसा काय संभार आहे पाण्याचा. तर चला वर जाऊया तलाव्यावर. ह्या ठिकाणी ही वाट दिसते, ही तलाव्याची वाट आहे बरं का, भराव्याची एकदम. आणि इकडे मित्रांनो तळ मोठं, आपण मोर बोलावले ते मेंढर पाण्यावर. खूप छान वातावरण, एकदम फ्रेश पाणी आहे बरं का, एकदम जोरात जबरदस्त पाणी. आणि हे आपलं तरवाड मित्रांनो, तरवाडाचं पिवळं फुल अगदी आनंदाने डोलतंय बरं का. हे असं पाणी गावलं का नाही मेंढराला की मेंढर पाणी फुगोस्तोर पित बरं का. तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे मेंढर आता उन्हाची कंप्लीट 1:15 वाजले मित्रांनो. काल 5:30 वाजता पाणी पाजली होती, आज 1 वाजता पाणी. मेंढराला 2च टाईम पाणी असतं बरं का. तर सुंदर अशी आपली पाणी आता पिऊन एकदम फुगून मेंढर मागं सरली ते. आता थोडा वेळ सावलीला जाणार आहेत मेंढर बसायला, सावलीला बसवायची. आता पाण्यावर हाय तोपर्यंत या खडकावर आपण हातपाय मस्तपैकी धुईचं बरं का. आता ही पाट जी आहे मित्रांनो, ही पाट आपल्या आप्पाची बरं का, लिंबा आप्पाची पाट. आणि बघा हिलावर माझी. आणि आपली बायडी म्हटलं मित्रांनो तर बायडी तुम्हाला दाखवतोच मी. बघा इथं बायडी काय ग मित्रांनो. तर ह्या ठिकाणी बाबा मेंढर सुंदर अशी पाणी पिली ते बरं का. आता जरा उन्हाचा गारवा म्हणून मस्तपैकी हातपाय धुतो. आणि आपली बायडी चल
फायडी. तर मित्रांनो ही आपली बायडी बरं का. तर बायडी पाण्यात शिरायला एकदम म्हणजे बाबा खरंच आपण जर पाण्यात उडी टाकली तर मेंढी बायडी पाण्यात उडीच टाकली पाहिजे बरं का. तर आता काय तिला पाण्यात घालणार नाही, तुम्हाला धावतो परतच्या म्हणजे ज्या वेळेस आपण पवनी घालणार आहे त्या टायमाला स्पेशल व्हिडिओ. तर ह्या ठिकाणी जरा काय करतो, हात पाय धुतो म्हणजे उन्हाचा गारवा जरा थंडगार पाणी. आता हे डोक्यावर आपलं जे फाडे आहे का फाड्यात धुतो. अयो उन्हाचं गार झालं बरं वाटतं, फ्रेश एकदम. तेच मग बी धुवून टाकतो. पण हे काय मोर पाणी अरे गुडघ्यापर्यंत पॅन्ट भिजली, हा गुडघ्यापर्यंत पॅन्ट भिजली की पेंट भिजू दे बाबा, गार गार मस्त वाटतंय ना कसं. तर तू का हात पाहिजे तर जुयाची तर नाही का आता, लय ऊन ला वाढलंय ना का. लय ऊन झालंय आता. पाऊस पडलेलाचा आनंद. केव्हा पाऊस पडला असं झालंय ना कसं. तर मग काय पाऊस पडल्यावर भारी मजा. तर या पाणी प्यायला आहे मित्रांनो. तर हे तळ इतकं मोठं आहे मित्रांनो की 6 गावांना पाणी पुरवठा ह्या तळ्यावरून होतो बरं का मित्रांनो. तरी पाऊस पडेपर्यंत हे पाणी आटत नाही, कारण एका शेतकऱ्याला विचारलं होतं. आता कोणची कोणची गावं तुम्हाला सांगतो. आपटी, गोडेगाव, मारुळी, परत गुरेवाडी, इकडं राजेवाडी, परत या ठिकाणी काय काय रे गावाचं नाव ते. हा या 2-4 गावाची नाव आहेत माहिती, तेवढी सांगितली मित्रांनो. आणि हिथं कोणचं गाव अरे काय त्या गावाचं नाव काय लक्षात नाही मित्रांनो. त्या गावाला पाणी जाते बरं का, म्हणजे 6-7 गावांना हे पाणी जाते. इतकं मोठं तळ आहे मित्रांनो हे. तर या तळ्यात आपण सुंदर अशी मेंढरं पाणी पाजली. तर मी बी गार झालो, पॅन्ट गुडघ्याच्या वर पार भिजली आणि शर्ट सुद्धा अख्खा ओला केलाय. आता आपण आपला फाड्या डोक्यावर घ्यायचा, चष्मा टाकला. आता फाड्या घेतो आणि चला आता मेंढराकडे. आता इथं एक झाड आहे, तुम्हाला झाड दाखवतो बरं का. आणि त्याची वाडवडिलांची म्हण आहे की पळसाला पानं 3च. आता पळसाला पानं 3 ही अशी म्हण मी तर ऐकली, पण प्रत्यक्ष तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर मित्रांनो चला. अयो पाण्याची बाटली बिटली मस्तपैकी गार करून घेतली. गार झालो उन्हाचा. चल 70 तुमची आणली जाय ताळी आव हा पाणी आव बर मांडळ ऊन लागतंय वादा आंघोळ करतो या बरं का. हा हा मारा मारा आणि मग हे वादा आंघोळ करतो हे बघ. शबा. आणि आपलं लय भारी वाटत असेल गार गारा. गोड वाटतंय कोणाचं बाबा. काय गोड वाटतंय, मोठं तळ आहे. लय मोठं तळ येडेला काही. झाड पाणी नुसतं गार बाबा. पिल्याने काय जाय आणि हे आंघोळ करतो आज ह्या सावलीला हाण घ्या तुम्ही. आई तर आता काय सावलीला वरंग न्यावं लागतील. बुटकुळी मारा बुटकुळी मारा. हा बोटकुळीला खाल पाणी नाही ना तिकडे खाल होतं. ओके. या ठिकाणी मित्रांनो आपली मेंढरं सावलीला आली ते बरं का. आता इथं काय व्यवस्थित हे दगडी तलावाची असल्यामुळं उभे राही ना तर नीट, त्यामुळं आपण दुसरी मोठ्या सावलीला नेणार आहे. तर हो का हे तलाव आता हे कोण आपल्याला पूर्णपणे पाहायला भेटलं बरं का. इतकं मोठं तलाव आहे आणि ह्या तलावाच्या कडेला
समिंदर शोकाचे झाड आहे बरं का मित्रांनो. तर ते समिंदर शोकाचं झाड तुम्हाला दावणार आहे, कारण हे समुद्राच्या कडेला खूप झाडं असतात. त्याचं फुल कसं असतं काय असतं आम्हाला तर माहिती आहे बाबा की हे समिंदर शोकाचंच झाड आहे, परंतु ह्याला दुसरं काय नाव असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मित्रांनो. तर हो का, ह्या झाडाचं मित्रांनो हे फुलं आहे बरं का, मस्तपैकी अशी फुलं इथं, ह्याची पानं अशी इथं एकदम धोत्र्याच्या फुलासारखं फुलं आहे. तर ह्याला आमचं बाबांना म्हणलं, बाबा हे झाडाचं नाव काय आहे बाबा? तर मी म्हणायचो समिंदर शोक आहे, आणि बाबा काय म्हणायचे, हे शिसाचं झाड आहे बरं का, शिसा म्हणते या झाडाला मित्रांनो. तर बाबा आता मला तर काय सांगता यायचं नाही, निरीक्षण पूर्णपणे पहा मित्रांनो. हो का, ही अशी पानं आहेत या झाडाची, आणि बघा ही अशी फुलं आहेत बरं का. आता या झाडाला नेमकं काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. हे बायडी अग मेंढरा गेली, जा 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 मेंढरा गेली जा. तर ही आपली बायडी माझ्यासाठी थांबली होती बरं का. तिला आता माघारी बोलावली तरी माघारी येईल. बायडी हे बायडी ये बायडी. आणि दुसरं एक मित्रांनो, आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी ज्याच्याकडं बाबा शेरडं करडं शेळ्या मेंढ्या आहेत ना, त्यासाठी बरं का हे जे झाड आहे मित्रांनो, बिलव्याचं झाड आहे बरं का, बिलवा. ह्याला बिलवा म्हणते. तर जसं की बाबा आपण नाही का म्हणतो सोन्याचं झाड आहे, अंग तसल्या सोन्याच्या झाडासारखं हे दुसरं झाड असतं बरं का, बिलवा म्हणतात ह्याला. कोणी तुमच्या जुन्या लोकांना म्हणजे विचारून पहा बिलव्याचं झाड कसलं असतं. ह्या झाडाचं काय होतं, जर समजा बाबा शेरडू मेंढरू कोकरं करडू जर समजा डंडळत असेल किंवा बुळकत असेल, जुलाब होत असतील त्याला, तर ह्याचा रस टिचून जर तुम्ही पाजला ना मित्रांनो, तर 100% बाबा दुसऱ्या दिवशी क्लिअर होणार बरं का. जुलाबाचा असो किंवा डरंगळत ह्याच्यात काय बी असू द्या, हे बिलव्याचं झाड आहे. त्याला एक ह्याचा एक बाबा म्हणजे एक म्हणजे तुम्हाला मला जे काय माहिती आहे ते तुम्हाला मी सांगितलं बरं का. बिलव्याचा पाला जर टिचून पाजला तर ते जुलाब त्याला थांबते बरं का जित्राबाचं. तर चला आपण आता मोठ्या सावलीखाली मेंढरं येणार आहे. बाटली जरा गार व्हायला ठेवली होती, चपला बिपला धुलेल्या आपल्या वाळलीत आहे मस्तपैकी. आणि जाता जाता म्हणलं जरा पाण्याचे थोड्या थोड्या बारक्या बारक्या लाटा बघावत बरं का मित्रांनो. तर बघा ह्या लाटा, हा तुम्ही लाटाचा आवाज बघितला मित्रांनो. छोट्या तुमच्या समुद्राला काय करता राव, स्विमिंग टॅकला काय करता, ज्या ठिकाणी आनंद घ्यायचा त्या ठिकाणी आनंद भरपूर भेटतो. लोक आवडीने जातात समुद्र, गोव्याला जातात, परत स्विमिंग टँकमध्ये जातात, पण आम्ही आमचा आनंद ह्या तळ्यात नाल्यात वड्यात आणि नदीत. बस विषय संपला. हे तळ्या मिर पाणी पाहिजे, पाणी बिनी पाहिजे. आता सावला आराम बसावली जाय. आपा गेलाय कांद्याची पाती आहे तर बघाय खाली वावर येतो 2-3 पाती कांद्याची म्हणतो. तर बघून येतो मग. तर ते काय आहे, कुठे गेलं तरी पळसाला पाणी 3च असते. होय बाबा, ते खरंच म्हणते पळसाला पानं, ती काय नेमकी म्हणे रे. अरे त्याचा बोले पळसाला पानं 3 पानं लय असते, पण पळसाला 3च पानं असते. म्हणजे सगळी पानं म्हणजे एका ह्याला मोडाला 3च पानं असते. होय, त्याचा बोले आयला कुठं जरी जगात गेला तरी पळसाला पानं 3च येतात. बोल असतो आयला कुठे जा काय करायचंय बाबा, काही केलं तरी ते पळसाला पानं 3च असं. ठीक आहे, ते फळूच आहे कुठं ते फुलं झाड आहे का नाही, ते फुलाचं झाड दिसते मग ते फळूच होय. त्याला म्हणते कुठे गेलं बाबा जगात तरी पळसाला पानं 3. फुलं बी लय जोरात असतात, फुलं लय मारते असे कोंबड्यागत फुलं असतात. चला आपण बघूया मित्रांनो. आता ते पळसाचं झाड आपण पाहून येऊ बरं का प्रत्यक्ष. पळसाला पानं 3च. तर चला पाहूया पळसाची पानं 3. तर ह्या ठिकाणी आपण पळसाची पानं पाहायला आलोय बरं का मित्रांनो. आणि तुम्हाला फुल सुद्धा दाखवणार आहे. पलीकडे मोठं झाड आहे, त्याला फुलं येतं, त्याची पानगळ झाली बरं का आता उन्हाळा दिवस असल्यामुळं. तर ह्या ठिकाणी ही पळसाची बारकं झाड आहे आणि त्याला पानं येते एकदम व्यवस्थित. तर पळसाला पानं बाबा 3च असते. तर हे तुम्हाला मी प्रूफमध्ये दाखवणार आहे बरं का, एकदम जवळ येऊन. तर सतर मोर आहे. तर ह्या ठिकाणी हा जो पाला आहे मित्रांनो, तर हा पाला बाबा भरपूर आहे पाला. आणि ह्याच्यात जी फांदी आहे ना, फांदी, या फांदीला बघा 3च पान आहे. तर कुठली असू दे, कुठली फांदी घ्या बघा. ही जर सेपरेट फांदी घेतली तर बघा ही 3 पानं, ही फांदी घेतली तर बघा ही 3 पानं आहे का.
बघा इकडं जर हे सेपरेट फांदी घेतली तर ही 3च पान आहेत बरं का. आता इकडे जर आलं या ठिकाणी बघा या खोडापासून जे बाहेर आलेलं आहे तर ह्याला 3च पान असतात बरं का. ह्याच्यामुळं पळसाला पानं 3च म्हणलेली जाते. ते बघा हे पळसाचं झाड. तर तुम्हाला आता मी फुलं दाखवणार आहे पळसाची. तर फुलं कशी असतील ते आपण चला पाहूया. तर या ठिकाणी एक पान घेतो. बघा हे पान बरं का मित्रांनो, पळसाला पानं 3च असं विषय. तर तुम्हाला फुलं दाखवतो मित्रांनो. या ठिकाणी खालती एक फुलाचं झाड आहे आपण दाखवतो. 70 पुढं ये चल. आणि पळसाची फुलं जी असतात का ना इतकी भारी दिसायला एकदम, म्हणजे सगळ्या फुलात देखणं म्हटलं तर हे पळसाचं फुल बरं का मित्रांनो, एकदम देखणं. हो का इकडं वर फुलं आहेत. तर हो का ही फुलं मित्रांनो, आणि ह्याच्या खाली अशी एकदम फुलं पडली तर यात हो का ही फुलं अगदी कोंबड्यासारखी फुलं आहेत आहे का. ही असली फुलं असली मित्रांनो पळसाच्या पानाला बरं का, म्हणजे पळसाच्या झाडाला. तर चला आपली मेंढरं आता आपण जायचं आहे आपल्याला मेंढराकडं. तर ह्या ठिकाणी मित्रांनो थांबतो. आणि आजची माहिती थोडीशी ना आजचा व्हिडिओ कसा वाटला बाबा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शूटिंग काढण्यासाठी 70 आणि मी आलो होतो. 70ने सुंदर असा मोबाईल आपल्याला प्रतिसाद दिला, त्यामुळं 70चं सुद्धा खूप खूप आभार बरं का मित्रांनो ह्या ठिकाणी. चला धन्यवाद.